बघा आता काय बघायचं आपल्याला, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आणि वर्क डन बाय अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आणि वर्क डन बाय अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आपलं चर्चा करतो. बघा म्हणायचं काय, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, इथून हा बॉल आहे, एम मास आहे, त्याला मी वरती फेकलंय त्याला, ठीक आहे, वरती फेकलं आणि तो इथं पोहोचलाय, ठीक आहे, किती इथून इथपर्यंत एच इतक्या हाईटला पोहोचलाय, काय डाऊट आहे, एच इतक्या हाईटला तो पोहोचलाय, पण इथून फेकला गेलाय. मला माहिती आहे फोर्स कुठं लागेल रे, खाली लागेल ना, एमजी फोर्स, एमजी खाली लागेल. मला सांगा फोर्स कुठे आहे, खाली आहे. डिस्प्लेसमेंट कुठे आहे, डिस्प्लेसमेंट वरती आहे. म्हणजे थीटा किती होऊन जाईल 180. म्हणजेच वर्क डन कसं भेटेल, निगेटिव्ह. वर्क डन कसं भेटेल, निगेटिव्ह. काय डाऊट आहे, वर्क डन कसं बनेल, निगेटिव्ह आपलं बनेल. क्लिअर इथपर्यंत. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, जेव्हा मी काय केलं त्याला वरती फेकलं, थ्रो केलं ना, याला काय केलं मी, थ्रो केलं. थ्रो केल्यामुळे काय झालं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. किती आला वर्क डन, कसा आला तुमचा, निगेटिव्ह आला वर्क डन. मग मला सांगा वर्क डन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण कसं आहे, निगेटिव्ह आहे. फोर्स म्हणजेच किती आहे, एमजी आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे, एच आहे. म्हणजे काय कळालं तुम्हाला, वर्क डन म्हणजेच काय रे, पोटेन्शियल एनर्जी. एमजीएच कोणाचा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल. मग वर्क डन हा नेहमी काय असतो, पोटेन्शियल एनर्जी. मग आपण एक वाक्य नेहमी बोलत जाणार आहे, वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. काय डाऊट आहे, पहिले केस कळालं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. आता काय केलं बघ, इथं बॉल होता, यम बॉल केला आणि परत याच इतक्या हाईटने तो खाली आला ग्राउंडवर. याच इतक्या हाईटने काय झाला, ग्राउंडवर खाली इथं पोहोचलाय, ठीक आहे. आता मला सांगा याचा फोर्स कुठे लागेल, खाली एमजी. आणि डिस्प्लेसमेंट कुठे आहे, खालीच आहे ना. अरे हा खालीच येतोय ना, इथं काय झालं होतं, एच वरती चालला होता. डिस्प्लेसमेंट कुठं चाललं होतं, वरती. फोर्स कुठं होता, खाली. इथं काय, फोर्स पण खाली आहे, एच पण खाली. तर थीटा किती, 0 डिग्री. थीटा जर 0 डिग्री असेल, मग थीटा का बरं 0 आहे, कारण की फोर्स पण कुठे चाललाय, खाली. आणि डिस्प्लेसमेंट कुठे होत आहे, खाली. म्हणजे कसं भेटेल आपला वर्क डन, कसं भेटेल, वर्क डन कसं भेटेल, पॉझिटिव्ह भेटला. वर्क डन कसं भेटलं मला, पॉझिटिव्ह. पण कसं आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणून मी लावलं जी, ठीक आहे, वर्क डन बाय जी. मग किती येणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय, एमजी. यस काय, एच. काय डाऊट आहे, समजले, क्वेश्चन कळाला, लॉजिक काय. सेकंड मध्ये पाय, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी विचार करतात. काय विचार करतो आपण, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. क्वेश्चन डायरेक्ट येतात याच्यावर, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, किंवा असा शब्द येतो, अमाऊंट ऑफ वर्क डन रिक्वायर्ड. अमाऊंट ऑफ वर्क डन रिक्वायर्ड असा क्वेश्चन येतो, ठीक आहे. बघा होतं काय क्वेश्चन मध्ये, बघा इथं तो बॉल आहे, ज्याचा मास किती आहे, एम आहे. ज्याचा मास काय, एम आहे. याच्यामध्ये आपण करतोय लिफ्ट. याच्यामध्ये काय केलं मी, थ्रो. म्हणजे काय केलं, दोन गोष्टी, असं फेकलं आणि असं उचललं. फरक आहे, लॉजिक कळालं का. एकाला मी असं फेकलंय म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे काय, असं फेकलेलं आहे. आणि वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी म्हणजे काय, उचललेलं. फरक घ्या. मला सांगा फोर्स कुठे लागलाय, वरतीच. अरे उचललं ना. आणि डिस्प्लेसमेंट म्हणून कुठे चाललाय, वरतीच. म्हणजे दोघांची डायरेक्शन झाली, सेम झाली. म्हणजे थीटा कसं जाईल, म्हणजे जे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी दाखवतं तेच वर्क डन बाय अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी कसं येईल, उलटा येणार आहे, ठीक आहे. लिफ्ट केलं आणि इथपर्यंत पोहोचवलं, किती आहे, याचे बरोबर ना, याचे काय लिहिले. मग आता तुम्हाला कळालं, काय कळालं, याच्यावरती एफ कुठे चालला, लेफ्ट मध्ये उचललंय, एफ कुठे चाललंय, वरती. एच पण कुठे वरती. तर वर्क डन कसं भेटेल मला, वर्क डन कसं भेटेल मला, तर पॉझिटिव्ह भेटेल. वर्क डन काय भेटेल मला, पॉझिटिव्ह. इथं वर्क डन का बरं निगेटिव्ह, इथं वर्क डन का पॉझिटिव्ह कळतंय, कारण की एफ लावून आपण त्याला वरती उचललं, वर्क डन पॉझिटिव्ह झाला. मग वर्क डन काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय, एमजीच. आणि एच काय, एच. मग वर्क डन कसं भेटलं मला, एम जी एच. हा कसा भेटला, निगेटिव्ह. तो कसं भेटला मला, पॉझिटिव्ह. एक्झॅक्टली उलट चालतंय. आता मी काय केलं,
याला घेतलं, ज्याचं मास एम आहे, याला घेऊन मी खाली घेऊन आलो, याच्यात काय थ्रो नाही केलं, आता मूव केलं जरा, जसं की इथून असं उचलला, असं उचलून खाली आणला, कळालं का? आता हा असं चाललाय ना, तर याच्यामध्ये मी जर विचारला फोर्स कुठे लागतोय, याची टेंडन्सी कुठे आहे, वरती जायची आणि खाली येतोय, म्हणजे फोर्स कुठे चाललाय तुमचा वरती, आणि एच कुठे चाललाय खाली, एच कुठे चाललाय खाली, म्हणजे काय होणार आहे, वर्क डन कसं भेटेल मला, निगेटिव्ह भेटेल, वर्क डन निगेटिव्ह भेटला म्हणजेच काय भेटलं मला, मायनस एफ एस, म्हणजे किती, मायनस एफ एस म्हणजे काय, एम जी एच. काय डाऊट आहे? अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे का बाय ग्रॅव्हिटी आहे, ओळखता येईल, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे का बाय ग्रॅव्हिटी आहे, शब्द मला पकडता आला पाहिजे. बघा मग क्वेश्चन, इफ 10 kilogram block is moved from amount 10 kilogram block is throw करतो, throw upwards with make 10 meter displacement, then find the work done. Work done by gravity का work done against the gravity? Work done by gravity. कशावरून कळालं तुम्हाला, तो शब्द आलेला आहे, ठीक आहे. चल मग आपला फॉर्म्युला आता वर्क डन आणि कट चाललाय, वरती चाललाय, म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह, मायनस एम जी एच, एम किती आहे 10, जी किती आहे 10, एच पण किती आहे 10, म्हणजे किती झाला -1000, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला -1000 पण राहील आणि +1000 पण राहील. तर तुम्हाला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी शब्द पकडावा लागेल, कळालं? वे 10 kilogram block is moved from 5 meter building to the ground. Amount of work done required. काय वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी? काय केलंय, फेकलंय, मूव्ह केलंय, म्हणजे काय झालंय, पहिली केस का सेकंड केस आहे, सेकंड केस आहे ना, आणि वरचं का कालचं आहे, कालचं आहे ना, वरतून खाली आणलंय, यांनी सांगितलं ना, मूव्ह फ्रॉम 5 meter बिल्डिंग टू द ग्राउंड, कुठून गेला, इथून इथपर्यंत आलाय, ग्राउंडला आलेला आहे, म्हणजे ही केस आहे, म्हणजे वर्क डन काय होणार आहे, वर्क डन काय होणार, निगेटिव्ह बनणार आहे, वर्क डन काय बनणार माझं, निगेटिव्ह बनणार आहे, ठीक आहे. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, वर्क डन अगेन्स्ट आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, दोघांमध्ये बेसिक डिफरन्स चाललेला आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आणि वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, म्हणजे किती होणार आहे, -mgh राहणार आहे. हा पटकन, मायनस एम किती आहे 10 आहे, जी किती आहे 10 आहे, एच किती 10 आहे, म्हणजे किती 5 आहे का, काय 5 आहे, एच किती 5 आहे, म्हणजे किती झालं -500. कळालं का? आता मला ओळखता येईल वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. लास्ट क्वेश्चन बनवूया. 10 kilogram block is fall from 10 meter building, then find the amount of work done. पटकन आता बाय ग्रॅव्हिटी का अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी? बाय ग्रॅव्हिटी काय केलं गेलं, फॉल करतोय म्हणजे त्याला उचलून नाही आणले खाली, त्याला पडलं गेलाय. हा वेगळी कन्सेप्ट आहे, ती वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे काय झालं, पटकन वर्क डन बाय
ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी असेल आणि खाली जर येत असेल तर काय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर काय mg h. m किती आहे 10 आहे, g किती आहे 10 आहे, h किती आहे 10 आहे, म्हणजे किती झाला 1000. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, याच्यावरून तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आन्सर असेल. तेवढं फक्त प्रॅक्टिकल समजून घ्यावं लागेल काय चाललंय. घ्या.